सकाळ. माझं चॅनलचं नाव आहे मसाला क्राफ्ट विथ सरला. बघा, आज साबुदाणाची चकली बनवते मी. साबुदाणा बटाटा. हे बघा, साबुदाणा भिजत घातला होता अर्धा किलो. त्याच्यासाठी 1 लिटर अर्धा लिटर पाणी गरम केलं आहे मी. हे मी पातेल्यात टाकते मोठ्या. अर्धा लिटरमधून थोडंसं वाचून ठेवते. आपण साबुदाणा शिजून घेणार आहे. हे बघा, पाणी उकळलेलं आहे. साबुदाणा शिजून घेणार आहे मी. आधी छोट्या पातेल्यात पाणी गरम करून घेतलं. आता त्याला लागणारी सामग्री घेतली मी. अर्धा किलो साबुदाणा आहे आणि 1.5 किलो बटाटे आहे. त्याला सेंधा नमक घेतलं आहे मी, हे 2 चमचे. आणि तिखट, लाल तिखट घेतले. फक्त मिरची पावडर आहे उपवासासाठी म्हणून. आणि कलरची मिरची टाकते मी थोडी. हे बघा, 1 चम्मच. हे बघा, ढेगी मिरची घेतली मी 1 चम्मच. थोडी कमी करते. हे कलरसाठी. आणि हे सगळं पाण्यात टाकून देते मी उकळायला. हे बघा, सगळं टाकून देते उकळायला. पाणी उकळलेले हा साबुदाणा त्यात सोडून देते मी. वेगळ्या पद्धतीने करते. साबुदाणा शिजून, बटाटा शिजून मी हा सगळा साबुदाणा टाकून देते. साबुदाणा सगळा पातेल्यात टाकून दिला मी. आता हातून आणि आता आपण चम्मचने चाळून घेणार आहे, पळीने. त्याला थोडं शिजू देणार आहे. हे बघा, तुम्ही जिरं टाकू शकता. मी जिरं नाही टाकत. हे बघा, साबुदाणा असं टाकून. आता तुम्हाला पाणी ते जास्त दिसते, पण अजून याच्यात बटाटे येणार आहे. बटाटे उकडून घेतले मी 1.5 किलो. हे सगळे फोडून आणि असं करून घेणार आहे मी. हे बघा, खाली गॅस फुल चालू ठेवला आहे. याला आपण खीर कशी शिजवतो असं शिजून घेणार आहे. हे बघा, मी थोडं शिजून घेते. त्याला मोकळं करून घेते. थोडं शिजू देते त्याला. तोपर्यंत मी बटाटे सालून घेते. बटाटे उकडून मी गॅस बंद झाला माझा. याला मी शिजू देते आता थोडा वेळ. खाली आपण बटाटे उकडून घेऊया. उकडलेले बटाटे सालून घेऊया. हे बघा, मी 1.5 किलो बटाटे उकडून घेतलेले. हे बघा, असे छान उकडून झाले. हे बघा, असे मोकळे झाले, मस्त शिजून गेलेले. त्यांची अशी साल काढून आणि मग मी त्यांना बारीक करून घेणार आहे. हे बघा, असं साल काढून घेते. 1.5 किलो बटाटा आहे, अर्धा किलो साबुदाण्याला. बटाटा चांगला टाकला की छान फुलतात. ते दुप्पट तिप्पट होतात तेलामध्ये आणि एकदम खुसखुशीत असतात. ह्या करून बघा तुम्ही. आपण तर साबुदाणा भिजवलेला आणि बटाटा उकडलेला असे कच्चे करतो ना. आपण साबुदाणा शिजत टाकला होता ना. हे बघा, खीर करायला. तो हे बघा असा शिजतोय. हा पांढरा दिसतोय ना, पूर्ण तो असा व्हाईट होऊन जाईल एकदम. म्हणजे कलर चेंज होऊन जाईल त्याचा. तोपर्यंत शिजवायचा आणि खीर पण घट्ट होऊन जाईल. अजून आपण त्याच्यात बटाटे टाकणार आहे. बघा, असं कलरची मिरची टाकली म्हणून कलर आलेला आहे त्याला. हे बघा, अजून थोडा वेळ शिजू देते. मग आपण याच्यात ते शिजवलेले बटाटे टाकणार आहे. आपण याच्यात मीठ मिरची टाकून घेतली ना, मग फक्त बटाटे टाकून मिक्स करणार आहे. हे बघा, चला आपण आता खाली ते बटाटे हे करून घेऊ. सालून घेतले ते. याला मी थोडा वेळ झाकून ठेवते. हे बघा, असं झाकून ठेवते म्हणजे वाफेने शिजतील ते. हे बघा, असं झाकून ठेवलं. आपण इकडे हे करून घेऊ. चला, हे बघा, 1 मिनटं. सकाळचा वेळ आहे, सगळा पसारा पडला आहे माझा. हे बघा, आता हे बटाटे मी असे 1.5 किलो बटाटे असे सालून घेतले. हे बघा, असे सगळे सालून घेतले असे. आणि आता हे असे किसणी घेतली. त्याच्याने सगळे किसून घेणार आहे. असे छान शिजू द्या बटाटे, नाही तर मग ना ते थोडेसे हे होऊन जातं. कच्चे असले का बरोबर हे नाही होत, रगडल्या नाही जाते. बघा, तुम्ही तांब्याने रगडून घेऊ शकता किंवा चाळणीच्या खाली काढून घेऊ शकता. मी अशी करून घेते. बघा, अशी करून घेते. म्हणजे एक जीव होतो त्याचा. अखंड तुकडे बिकडे काही पडत नाही असे. हे बघा, असे पटापटा करून घेते मी सर्व. मग आपण त्या साबुदाण्यामध्ये मिक्स करणार आहे. एकही कण नाही राहणार. हे बघा, असं छान बटाटा शिजलेला असेल का पटकन निघून जातो. त्याला काही वेळ नाही लागत. तुमच्याकडे मोठी असेल ना किसणी, त्याच्याने पण करू शकता. मला याच्याने आवडतं. पकडायला बी इझी जातं म्हणून मी करते.
चला मी सर्व करून घेते, मग दाखवते तुम्हाला पुढे. बघा सगळं साबुदाणा बटाटा किसून घेतला आणि आता त्याला थोडंसं असं हाताने थोडं रगडून घेते, म्हणजे थोडंसं ते बटाट्याचे कण गेले असतील ना तर ते आपल्या मिक्स याच्यामध्ये साच्यामध्ये अडकणार नाही, म्हणून असं थोडं रगडून घ्यायचं. बाकीचे मी त्या पातेल्यात टाकले रगडून आणि आता हे टाकते. हे बघा असं एकदम मऊ लुसलुशीत पीठ होऊन जातं. हे बघा असं, हे बघा किती मऊ लुसलुशीत झालं. आता हे बघा याच्यात टाकलेलं आहे ना, आपण परत हे पण टाकून देऊ सगळं आणि एक जीव करून घेऊ. उकडलेल्या बटाट्यामध्ये साबुदाण्यामध्ये टाकून देऊ आणि एक जीव करून घेऊ. पळी ठेवली त्याच्याने सगळं मिक्स करून घेऊ. हे असं गरम गरम असलं का पटकन मिक्स होऊन जातं, त्याच्यात काही त्रास नाही होत. साबुदाणा शिजवलेला आहे, बटाटा शिजवलेला आहे. हे बघा असं एकत्र एक करून घ्यायचं. खूप छान लागतं. मी आता बोलत होते ना आधी की आपण एरवीच्या ते बटाटे उकडलेले असते आणि त्याच्यात आपण हे टाकतो ना, काय म्हणतात, हे साबुदाणा कच्चा भिजवलेला कच्चा साबुदाणा, त्याच्यापेक्षा ह्या खूप फुगता, डबलने फुगतं. खूप छान होतं, मऊ पण खूप असतं. करून बघा. हे माझ्या पद्धतीने करते अशी. लहान माणसं, लहान पोरं ते पण खाऊ शकता. अशा नरम लुसलुशीत असतात, खुसखुशीत. हे बघा सगळं एकत्र करून घेते मी. हे बघा आधी किती पातळ दिसत होतं, अजून थंड झालं का अजून घट्ट होईल आणि साच्यामध्ये भरून आपण त्याला टाकणार आहे. तुम्ही तिखट मीठ तुमच्या पद्धतीने टाका, पण हा मी घेतलेला हा प्रमाण एकदम व्यवस्थित आहे. 1.5 किलोला, अर्धा किलोला 1.5 किलो बटाटा, एकदम छान प्रमाण आहे आणि फुलतील पण एकदम मस्त. बघा आपल्याला आधी साबुदाणा कच्चा दिसत होता, आता कसा ट्रान्सपरंट झालेला आहे बघा. हे बघा आता थोडा वेळ चांगलं मिक्स करून थोडा वेळ थंड होऊ देते त्याला, मग पुढे बघू आपण काय करायचं. बघा आता ऊन पडायला लागलं. हे बघा मी एक असा साचा घेतला आहे, हे असा छोटासा, आणि त्यात ती आपली चकलीची रिंग असते ना ती टाकायची, ही अशी, आणि त्याच्याने त्या चकल्या पाडायच्या. बघा असं पॅक करून देते. हे बघा असं, आणि मी त्या मोठ्या पातेल्यातून याच्यात ट्रान्सफर करून घेतलं सगळं. मोकळं खूप मोठं पातेलं झालं होतं. बघा किती घट्ट झालं. हे बघा आता आपण बाहेर टाकणार आहे, ऊन यायला लागलं. हे बघा किती घट्ट झालं बघा. ते आपोआप घट्ट होतं. आधी गरम गरम असतं ना, थोडंसं ओलसर वाटतं, नंतर मग घट्ट होतं. हे बघा मी चकल्या करून घेते. बघा अशा टाकायच्या 2-3 वेळ्याच्या, तुम्हाला कशा पाहिजे तशा. हे बघा इकडे बघा, इकडे टाकते मी. हे बघा अशा पकडायच्या, खाली पकडायचं सोऱ्यात असं फिरून असं, आणि हे वरचं असं फिरून घ्यायचं. तुम्हाला किती वेळ्याच्या करायच्या त्या पद्धतीने करा. हे बघा असं मी 2.5 वेळ्याची करते. सुकून त्या बारीक होता, आता तुम्हाला जाड वाटतंय, पण हे बघा अशा, हे बघा अशा 2.5 वेळ्याच्या करायच्या. माझ्या एका साच्यामध्ये 4-5 चकल्या होत्या. हे बघा हे शेवट संपलं ना. हे बघा अशा चकल्या काढायच्या. बघा कलर पण किती सुरेख दिसतोय त्याचा. हे बघा कलर बघा किती छान दिसतोय, अजून सुकल्यानंतर छान दिसेल. हे बघा मी इथे ठेवते, मी करते, कारण कॅमेरा पकडायला कोण नाही ना, मग मला ते जमणार नाही. हे बघा मी भरून घेते साचा. उन्हाळ्यात खूप काही वस्तू करते आणि माझ्या ह्या चकल्या जास्त असतात, जास्त बनवते मी. अजून 2-3 वेळेस बनवणार आहे. एका दिवसात कसं सगळं हँडल नाही होत, म्हणून मग थोडं करते. हे बघा अशी पकडायची आणि अशी वेढा द्यायचा तिला. हे बघा असं छान होता, सुंदर निघता पण खूप छान. 2-3 उन्हात त्यांना 2-3 दिवसात कडक उन्हात सुकून घ्यायच्या
आणि फ्राय केलं ना तर खूपच छान एकदम खुसखुशीत होतं ते. तुम्ही माझ्या चॅनलला लाईक शेअर कमेंट नाही करत, सबस्क्राईब पण नाही करत, बेल आयकॉन पण नाही दाबत. बघा मी नवनवीन रेसिपी आणत राहते तुमच्यासाठी, एवढी मेहनत करते, मला सपोर्ट करा. हे बघा, चला मी बाकीच्या करून घेते. हे बघा, हे असं परत साच्यामध्ये भरून घेते मी. हे बघा एवढा टाकून झाले. आता परत दुसऱ्या पद्धतीने टाकून दाखवते. हे बघा असं साच्यामध्ये भरून घ्यायचं. माझा साचा एकदम छान आहे, पटापट निघतं त्याच्याने. आणि काय करायचं, तुम्हाला ह्या जर नाही जमल्या गोल गोल ना, जमतात असं सर्वांनाच येतं, पण नाही जमलं पोरांच्या हातात, छोटे छोटे पोरं असले ना त्यांच्या हातात द्यायला, तुम्ही तिखट कमी टाकायचं. मग काय करायचं, फक्त असे बघा अशा आपल्या काड्या असतात अशा लांब लांब अशा काड्या सोडून द्यायच्या. अशा त्या पण सुकून छान लागतात. तळल्या ना मुलांना अशा दिल्या का लांब 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 हातामध्ये, त्या पण छान असतात. हे बघा अशा अशा टाकून द्यायच्या. आणि माझं घर खाली ना लई प्रॉब्लेम असतो, सारखं काही ना काही चालू असतं. आवाज येत असेल तुम्हाला. हे बघा अशा केल्या का ह्या तुम्ही तेलात फ्राय करून छान मुलांच्या हातात ठेवू शकता. आणि तुमच्याकडे प्लास्टिक असेल तर प्लास्टिकवर टाका थोडंसं तेल पाणी लावून, नाहीतर मग दुपट्टा असतो ना आपला, होडणी दुपट्टा, ते थोडं पाण्यात भिजून आणि पाणी निथळून घ्यायचं आणि मग ते टाकायचं आणि त्याच्यावर त्या चकल्या टाकायच्या अशा. आणि पलटी करायला जर समजा तुम्हाला प्लास्टिकवरून निघता पटपट, होडणी ते नाही निघालं ना, थोडं सुकल्या का वन साईड, मग थोडं पाण्याचा बाजूच्या असं उलटं करून हे असं असं पलटी करून पाण्याचा असा सपका द्यायचा आणि मग ते चकल्या काढायच्या पटापटा, लगेच निघतात. जास्त काही वेळ नाही लागत त्यांना. थोडीशी मेहनत घ्यावी लागते कुठली गोष्ट केली तर, पण मग एकदम व्यवस्थित होतं. तुम्ही माझ्या पद्धतीने करून बघा आणि खाऊन बघा, मग मला सांगा. माझ्या चकल्या खूप खुसखुशीत होतं, अशा दातात ते साबुदाणा अडकत नाही. कसा कडक असतो ना तो सुकल्यानंतर, हा एकदम शिजलेला आहे, अजून मऊ पडतो तो. चला मी परत तुम्हाला दाखवते नंतर पुढे. हे बघा अशा सुकू राहिल्या. हे बघा अशा सुकून ना छान होऊन जातात त्या. तुम्हाला आता किती जाड जाड दिसत आहे ना, हे बघा आता किती जाड जाड दिसत आहे ना. हे बघा, हे चकलीमध्ये आणि या चकलीमध्ये किती फरक वाटतं बघा. सुकून अशी बारीक होऊन जाते ती. बघा किती बारीक झाली. ही पण ओली आहे आणि हे आता अजून सुकतील. 2-3 दिवस कडक होऊन द्यायचा, मग छान फुलतात त्या, अशा मोठ्या मोठ्या होतात. बघा तेल ठेवलं आहे मी गरम करायला. आता त्याच्यात चकल्या टाकून बघू कशा फुलतात त्या. तेल चांगलं कडक होऊ द्यायचं. आता टाकली, तेल गरम नाही बरोबर. तेल गरम झालं ना, तुम्हाला त्या अशा बारीक दिसतात ना, हे अशा खूप मोठ्या मोठ्या होतात त्या, फुलून एकदम मोठ्या मोठ्या होतात. हे बघा एकदम मोतीसारख्या, त्या आपल्या मोतीच्या बांगड्या कशा असतात अशा होऊन जातात त्या, खूप छान होऊन जातात, जाड जाड एकदम. हे बघा तेल गरम झालं. आता आपण 2-2, 3-3 टाकून फ्राय करून घेऊ. आधी फुल गॅसवर तेल गरम करायचं, नंतर थोडा मिडियम गॅस करून द्यायचा, नाही तर मध्ये थोड्या कच्च्या राहतात. हे बघा अशा, आणि थोड्याशा झाऱ्याने असे दाबून द्यायच्या त्यांना, मधलं पण ते चांगलं तळलं जातं. हे असं हे बघा खूप छान लागतं, इतक्या मस्त लागतं ना त्या. हे बघा पलटी करून देते. बघा फ्राय झाल्या, काढून घेते. अशा काढून घेते. तुम्ही परत मी बटाट्याचे पापड पण टाकले, ते पण बघा. साबुदाणा बटाट्याचे ते पण खूप छान होता पापड. फ्राय पण खूप मस्त होता आणि मोठे फुलता पण, असे दुपटी तिपटीने फुलतात ते पण करून बघा. हे तर मी आता करून दाखवलेच तुम्हाला, ते पण करून बघा. माझ्या चॅनलला लाईक शेअर कमेंट करा, बेल आयकॉन पण दाबा. बघा किती फुलले, बघा दुप्पटने होत आहे ना. अशी छोटीशी दिसते आणि टाकल्यानंतर बघा किती मोकळे होत आहे, एकदम मोठे मोठे होत आहे. हे बघा परत एक दाखवते मी तुम्हाला. हे बघा आता एवढी एवढी ना ती, बघा किती मोठी होईल बघा. आणि ही पण एक टाकते छोटासा तुकडा. हे बघा हे मी गेल्या वर्षाच्या फ्राय करते, अजून त्या कच्च्या आहे ना, सुकल्या नाही ना, तुम्हाला दाखवण्यासाठी. बघा बघा किती मोठी झाली बघा, आहे ना असं मोठ्या होतात त्या, मोठ्या फुलून खूप मोठ्या होऊन जातात. चला बघा मी गेल्या वर्षी जिरं टाकलेलं होतं बघा, याच्यात जिरं दिसते बघा.
जिरं टाकलेलं होतं, ह्या वर्षी टाकलं नाही मी. हे बघा, यावर्षी नाही टाकलं, कारण जिरे असले ना मग ते नंतर ना खराब होत चालतात ते थोडेसे, म्हणून मी ह्या वर्षी तसंच करून पाहिलं. फक्त लाल तिखट आणि मिरची पावडर टाकली. बघा, तुम्हाला सांगितलं ना मुलांसाठी अशा हातात फ्राय करून द्यायला, असे पोर तोंडात घेऊन खाता. बघा किती खुसखुशी झाले आहे बघा, तुम्हाला लागते बघा. हे बघा, अशा चकला होता का बघा, एकदम खुसखुशीत आहे ना. आणि किती छान फुलते. ही बघा, ही गोल बघा किती मोठी झाली बघा, किती मस्त फुलता. करून बघा, खाऊन बघा. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, बेल आयकॉन पण दाबा, मला सबस्क्राईब पण करा. धन्यवाद.